आणि नक्कीच तो माझ्यानंतर माझ्या पुढच्या पिढीकडे किंवा आमच्यातल्या पुढच्या लोकांकडे जाईल आणि हे सातत्य आपल्याला टिकवायचं आहे. आणि सांगायला आनंद होतो की जैन महासंघ हा सर्व पंथांचा मिळून बनलेला आहे. आपल्याला माहित असेल श्वेतांबर, दिगंबर, 13 पंथ, स्थानकवासी असे बरेच पंथ असतात, प्रत्येक धर्मामध्ये असतात. आणि जैन एकतेचा संदेश घेऊन आम्ही पिंपरी चिंचवड जैन महासंघ यांनी 26-25 वर्षापूर्वी स्थापन केला आणि तेच आम्ही पुढे चालवतोय. आणि अशामध्ये हा सप्ताह जो आहे, मागच्या 20 वर्षापासून अहिंसा सप्ताह चालू आहे. आपल्याकडे प्रेस नोट आहे. जगामध्ये जे आता युद्धाचं वातावरण चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डीजे, साऊंड सिस्टीम अशा प्रकारचे कुठलेही कार्यक्रम न घेता सामाजिक उपयोगाचे, सामाजिक प्रबोधनाचे, जप, तप आणि अन्नदान असेल, त्याच्यामध्ये रक्तदान असेल, अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आम्ही ही महावीर जयंती, महावीर जन्म कल्याण साजरा करतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सांगायला आनंद वाटेल, जवळपास 10 रक्तदान शिबिरे, 11 आरोग्य तपासणी शिबिरे वेगवेगळ्या प्रकारची. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे म्हणजे सगळ्या तपासण्या, नेत्रचिकित्सा असो, दंतचिकित्सा असो, कॅन्सर, कर्करोग तपासणी शिबिर असो, अशी भरपूर शिबिरे सर्व समाजासाठी म्हणजे बहुजन समाजासाठी, सर्व समाजासाठी आपण ही शिबिरं मोफत करतोय. आणि रक्तदान, अन्नदानाचे सुद्धा बरेच कार्यक्रम आहेत. मी एक एक कार्यक्रम आपल्याला शॉर्टमध्ये वाचून दाखवतो इथे. उद्या 25 तारखेपासून हा सप्ताह चालू होतोय. 25 तारखेला पगारिया सभागृह कासरवाडीमध्ये जैन श्रावक संघ कासरवाडी पार्श्वनाथ युवक मंडळ यांच्यातर्फे भक्तांबर पठण हा एकदम धार्मिक कार्यक्रमातून सप्ताहाची सुरुवात आपण करतोय. 26 तारखेला पानपोळीचं उद्घाटन विजयलक्ष्मी बिल्डिंग, बिजनगर, चिंचवड, स्वानंद महिला संस्थातर्फे. गौतम प्रसादी भवन उद्घाटन, अन्नधान्य वाटप. सावली निवारा केंद्र जे पिंपरीत होतं त्यांचीच एक शाखा खेडला पांगारी येथे आहे. तिथे आमचे माजी अध्यक्ष नितीन बेलमुत्ता यांनी भरघोस मदत दिलेली आणि एक भवन तिथे ते बांधून देतात मोठं त्या निवारा केंद्राला. त्याचं सुद्धा उद्या उद्घाटन पण आहे आणि तिथे अन्नधान्य वाटप आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या वर्षी विश्व नौकार दिवस येथे तीर्थंकर वाटिकेचं एक सगळ्यांना उद्बोधन केलं होतं. सांगायला आपल्याला आनंद होतो, ही तीर्थंकर वाटिका मागच्या 3-4 वर्षापासून पिंपरी चिंचवड जैन महासंघ कॉर्पोरेशनच्या प्रत्येक उद्यानामध्ये 24 तीर्थंकराची 24 झाडं लावून दरवर्षी साजरी करते. तर ती तीर्थंकर वाटिकेचे वृक्षारोपणाचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले उद्यान, विशालनगर, पिंपरी निलक येथे आहे. प्रश्न मंजुषा सन्मान समारोह 27 तारखेला जैन धर्मस्थान आकुर्डी येथे आहे. आकुर्डी संघ आणि नवचैतन्य सामाजिक संस्था चिखली यांच्या वतीने तो कार्यक्रम आहे. आनंद चालिसा हा सुद्धा एक कार्यक्रम जैन धर्मस्थान दापोडी येथे दापोडी श्री संघातर्फे आहे. आनंद की रोटी YCM हॉस्पिटल पिंपरी येथे सर्व गरजूंना मोफत जेवणाचं वाटप आनंद की रोटी या माध्यमातून दर आठवड्याला होत असतं. ते सुद्धा 28 तारखेला महासंघाच्या सप्ताहामध्ये आहे. 28 तारखेला चित्रकला स्पर्धा पिंपळे श्रावक संघ, पिंपळे सौदागर जैन श्रावक संघातर्फे आहे. पाककला स्पर्धा भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर निगडे येथे. जाप एवं सामायिक 13पंथी भवन उद्योगनगर येथे जैन श्वेतांबर 13पंथी सभा यांच्यातर्फे आहे. 29 तारखेला रविवारी भरघोसचं कार्यक्रम आहेत. साधारण 14 कार्यक्रम त्या दिवशी आहेत. उत्तराधन सूत्र आराधना जैन धर्मस्थान चिंचवड स्टेशन. त्यानंतर रक्तदान, नेत्रचिकित्सा शिबिर कल्याण प्रतिष्ठान केशवनगर चिंचवड. रक्तदान, आरोग्य चिकित्सा शिबिर, मोफत औषध वाटप जैन धर्मस्थानक रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ पिंपरी गुरव. आयुर्वेदिक शिबिर, रक्तदान, कर्करोग शिबिर, चिकित्सा शिबिर थेरगाव येथे श्रावक संघ थेरगाव आणि ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोन यांच्या वतीने भक्तिगीत स्पर्धा जैन महासंघाच्या वतीने घेतो. जे जे भक्तिगीत मंडळ असतात, छोटी छोटी मंडळ, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत, अशा भक्तिगीत मंडळांची स्पर्धा आपण देतो. त्याला 11,000 रुपये प्रथम पारितोषिक, 7,000 रुपये द्वितीय पारितोषिक आणि 5,000 रुपये तृतीय पारितोषिक अशी पारितोषिक आपण ठेवलेली असतात, जेणेकरून लहान मुलांमध्ये आणि लोकांमध्ये भक्तिगीतांबद्दलची जी आस्था असते, आवड असते, ती निर्माण व्हावी या पद्धतीने दरवर्षी भक्तिगीत स्पर्धा घेतली जाते. HMD बचाव कृती समिती एक फार मोठं आंदोलन जैन समाजाने केलं होतं. HMD हॉस्टेल जे आहे त्याच्यामध्ये 9 लोकांच्या पुढाकाराने HMD बचाव कृती समिती जी स्थापन झाली होती आणि त्यामुळे ते HMD हॉस्टेल हे वाचलं होतं आणि ती जैन समाजाची संस्था होती, ती धरोहर होती, ती तशीच जैन समाजाकडे राहिली. तर त्यांचा सुद्धा एक सन्मान त्याच दिवशी मनोहर सभागृह ज्ञान प्रबोधिनी शाळेमध्ये आपण पिंपरी चिंचवड जैन महासंघातर्फे करतोय. भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवडतर्फे खाऊ फळ वाटप खेरगाव हॉस्पिटल, रक्तदान शिबिर पिंपरी सौदागर संघातर्फे, महावीर की रोटी पिंपरी सौदागर श्री संघातर्फे राजनगर चौक येथे. भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर निगडी येथे भगवान महावीरांचा ट्रस्ट निगडी या वतीने धान्य वाटप महावीर फूड बँकेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा तिथे आहेत. नेत्रदान, अवयवदानाचं फॉर्म
भरण्याचं सुद्धा एक शिबिर आपण घेतोय की मृत्यूच्या पश्चात ज्यांना नेत्रदान करायचं आहे, अवयवदान करायचं आहे, त्यांचे आजच आपण फॉर्म भरून घेतले तर त्यांच्या नातेवाईकांना हे सोपं जातं की इच्छा काय होती लोकांची आधी, आणि त्यामुळे अवयवदान नेत्रदान करता येतं. हे फॉर्म भरण्याचं एक शिबिर आहे. महिला कर्करोग निदान शिबिर डायग्नोपेन डायग्नोस्टिक्स यांच्या सहयोगाने भगवान महावीरांचा ट्रस्ट निगडी येथे आहे. रक्तदान नेत्र चिकित्सा शिबिर 31 तारखेला वर्धमान जैन राऊत संघ चिंचवड स्टेशन आणि जैन शिशुगुरू पिंपरी चिंचवड यांच्या वतीनं 31 तारखेला महावीर जन्म कल्याणकाच्या दिवशी आहे. आणि 31 तारखेला परत एकदा रक्तदान शिबिर जैन धर्मस्थानक आकुर्डी निगडी प्राधिकरण यांच्यातर्फे 31 तारखेला आहे. हे झाले रेग्युलर सप्ताहाचे कार्यक्रम. आणि महावीर जयंतीच्या दिवशी संस्कृती लॉन्स नवी सांगली इथून भव्य 2 व्हीलर 4 व्हीलर रॅली आपण 2:30 वाजता काढणार आहोत गदी माडुळकर सभागृहापर्यंत. रूट सुद्धा डिटेल आपल्या पत्रकामध्ये दिलेले आहेत. अहिंसा पदयात्रा अहिंसा स्तंभ भगवान पार्श्वनाथ चौक बिजलीनगर इथे आपण एक केलेला आहे. प्रकाशजी काटडिया माजी अध्यक्ष यांच्या पुढाकाराने तिथून अहिंसा पदयात्रा माडुळकर सभागृहापर्यंत निघणार आहे. अहिंसा पुरस्काराचा कार्यक्रम आणि भक्ती संध्या मेहुलबाई रोकडा जे सुप्रसिद्ध जालन्याचे भक्ती संगीत सादर करते आहेत त्यांची प्रस्तुती गदी माडुळकर सभागृहात होणार आहे. आणि हे सगळे कार्यक्रम करताना सहयोग फार महत्त्वाचा असतो. याच्यामध्ये विशेष सहयोगी म्हणून प्राईड ग्रुप, पार्क स्ट्रीटचे प्राईड ग्रुप, प्राईड वर्ल्ड सिटी चरोलीचे, तसे अरविंदजी जैन, किरणभाई शहा के ग्रुप, विदेश कांतीलाल देसरगा, GD स्क्वेअर ग्रुप, 18 लॅटिट्यूड ग्रुप, सुनीता राजेंद्रजी मुक्ता, कृष्णा डायग्नोस्टिक्स, लता अशोक कुमार की पगारिया, प्रकाश संश्लेषण कंपनी, धर्मेशजी गांधी एवं अमिता गांधी, अरियंत स्टील ट्रेडर्स आणि नितीनजी सौरभजी ऋषभजी बेनमुक्ता, सॅफ्रॉन रिअलिटीज या लोकांचा विशेष सहयोग आम्हाला इथे प्रायोजकत्वाच्या रूपाने प्राप्त झालेला आहे.